तर राम मंदिराच्या उद्घाटनासाठी म्हणजे 22 जानेवारीच्या आसपास मोठ्या संख्येने लोक अयोध्येला जाणार आहेत। त्यासाठी एखादी शासकीय सुट्टी रद्द करून 22 जानेवारीला शासकीय सुट्टी द्यावी अशी विनंती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे। याबाबतीत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। या सगळ्या संदर्भात प्रताप सरनाईक यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। 22 जानेवारीला देशामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा रंगेल आणि त्यानंतर एकंदरीत देशातलं वातावरण बदलून जाईल। परंतु माझ्यासोबत जे आमदार आहेत प्रताप सरनाईक शिवसेनेचे, त्यांची अशी मागणी आहे की 22 जानेवारीला ज्या दिवशी हा उद्घाटन सोहळा रंगेल त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी ते करतात। ही मागणी करण्यामागचं आपलं काय होतं? गेल्या 500 वर्षाचा इतिहास मोडीत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री प्रभू रामचंद्राच्या अयोध्यामधील मंदिराची स्थापना होणार आहे आणि त्यावेळेस देशभरातून विदेशातून सुद्धा अनेक रामभक्त अयोध्येमध्ये जाणार आहेत। अनेक लोक ट्रेननी, बसनी, स्वतःच्या गाडीनी, विमानाने प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचणार आणि पूर्ण देशामध्ये एक दिवाळीसारखं वातावरण निर्माण होणार आहे। 22 जानेवारी रोजी दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून लोकांना ते थेट प्रक्षेपण सुद्धा होणार आहे। अशा वेळेस तो जगातला एक अतुलनीय आनंद उपभोग घेण्याकरता राम भक्त किंवा समस्त हिंदुत्ववादी जी जनता आहे त्यांना वेळ मिळावे ह्यासाठी ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्यातील एक सुट्टी रद्द करून 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि मला खात्री आहे की माझ्या मागणीचा विचार करून 22 जानेवारीला ही शासकीय सुट्टी जाहीर करतील। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।